नमस्कार. आज आपण येथे VPDA व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट प्रशासक म्हणून मान्यता ते देयक अदा करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा लांब होईल, परंतु आपणास प्रशासक म्हणून मान्यता ते देयक अदा करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया नक्कीच पूर्णपणे समजेल. चला तर मग सुरू करूया. शासकीय आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयास VPDA प्रशासक म्हणून मान्यता मिळण्यासाठीची कार्यपद्धती. 1. ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना VPDA प्रशासक म्हणून कामकाज करणे आवश्यक असेल त्यांनी सर्वप्रथम त्यासाठी प्रशासकीय विभागांशी संपर्क साधावा अथवा प्रशासकीय विभागाने आढावा घेऊन VPDA बाबतचा वित्त विभाग शासन निर्णय 14/2/2024 मधील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये नमूद कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना VPDA घोषित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा. शासन निर्णयामधील VPDA धारकांचे पदनाम हे सध्या बीम्स प्रणालीवर असणाऱ्या पदनामाप्रमाणे परिपूर्ण आहेत याची खात्री करणे योग्य राहील. 2. आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट VPDA प्रशासक म्हणून घोषित करण्याबाबत प्रशासकीय विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रानुसार महालेखापाल मुंबई, नागपूर यांच्याकडून प्राधिकारपत्र घ्यावे. त्यानंतर बीम्स प्रणालीच्या अंतिम लॉगिनला जावे. मेंटेनन्स मेनूमध्ये VPDA रजिस्ट्रेशन या पर्यायावर जावे. येथे सर्व माहिती मोबाईल क्रमांक, ईमेल ID, शासन निर्णय आणि महालेखापाल कार्यालयाचे प्राधिकारपत्र क्रमांक व दिनांक इत्यादी भरावी. शासन निर्णय महालेखापाल प्राधिकारपत्र क्रमांक भरताना स्पेशल कॅरेक्टर्स, अस्टरिस्क्स, स्लॅश, हायफन, मराठी शब्द वापरू नयेत. फक्त इंग्रजी शब्द, क्रमांक वापरावेत. स्पेस टाकू नये. ॲडमिन कॅटेगरीमध्ये सेल्फ हा पर्याय निवडावा. स्वतः VPDA होण्यासाठी सेल्फ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासकीय विभागाच्या शासन निर्णयाची पूर्ण PDF प्रत अपलोड करावी. सदर PDF प्रतची साईज 1 MB पेक्षा कमी असावी. त्यानंतर प्रणालीवर महालेखापाल कार्यालयाचे प्राधिकारपत्राची PDF प्रत अपलोड करावी. सदर PDF प्रतची साईज 1 MB पेक्षा कमी असावी. त्यानंतर सेव्ह बटणवर क्लिक करून माहिती संचालनालयास सादर करावी. सक्सेसफुली सेव्ड असा संदेश आल्यास आपला प्रस्ताव सादर झाला आहे असे समजावे. वरील संदेश न आल्यास आपला प्रस्ताव सादर झालेला नसून वरील प्रक्रिया परत करावी. 4. त्यानंतर VPDA प्रशासक म्हणून मान्यता मिळण्यासाठी कार्यालयाचे पत्र, शासन निर्णय आणि महालेखापाल कार्यालयाचे प्राधिकारपत्रासह मानस संचालक लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य, संगणक शाखा, 5वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, मुंबई 400032 यांना सादर करावे. तसेच सदर कार्यालयाचे पत्र, विभागाचा शासन निर्णय आणि महालेखापाल कार्यालयाचे प्राधिकारपत्राची प्रत हे beams@maha.gov.in या ईमेलवर पाठवावे. 6. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संचालनालयामार्फत तपासणी होऊन मान्यता देण्यात येईल व त्याची माहिती प्रशासकास ईमेलद्वारे कळविण्यात येईल. 8. मान्यता मिळाल्यानंतर VPDA प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी कार्यालयाचा आहरण व संवितरण संकेतांक हा युजर ID असेल व बीम्स प्रणालीचे पासवर्ड हेच VPDA प्रणालीचे पासवर्ड असतील. 9. VPDA प्रशासक घोषित झाल्यानंतर संबंधित कोशागाराशी संपर्क साधून विहित नमुन्यातील 16 कॉलमची माहिती देऊन SBI फास्ट प्लस प्रणालीचे लॉग इन पासवर्ड घ्यावेत. 10. त्यानंतर आहरण व संवितरण अधिकारी यांनी बिल पोर्टलमध्ये मकोनी 44 नमुन्यामध्ये निरंक देयक तयार करावे. देयक तयार करताना देयकाची संपूर्ण रक्कम वजाती डिडक्शनमध्ये दर्शवावी व वजाती रकान्यामध्ये स्वतःचा VPDA संकेतांक निवडावा. नोंदणी करताना पाळावयाच्या महत्त्वाच्या सूचना. ब्राउझर फक्त Google Chrome वापरावे आणि इंटरनेट हिस्ट्री क्लिअर करावी. ॲप्लिकेशन काम करताना इतर सर्व विंडोज व ॲप्लिकेशन बंद ठेवून फक्त बीम्स प्रणाली सुरू ठेवावी. फाईल साईज अपलोड करावयाच्या शासन निर्णय आणि प्राधिकारपत्र यांची साईज प्रत्येकी 1 MB पेक्षा कमी असावी. जास्त असल्यास ऑनलाईन कॉम्प्रेस करावे. स्पेशल कॅरेक्टर्स क्रमांक टाकताना अस्टरिस्क्स, स्लॅश, हायफन, मराठी शब्द वापरू नयेत. फक्त इंग्रजी अक्षरे आणि क्रमांक वापरावेत. स्पेस देऊ नये. शासन निर्णयाद्वारे तुम्हाला VPDA प्रशासक म्हणून मान्यता मिळाली, महालेखापाल कार्यालयाचे प्राधिकारपत्र प्राप्त झाले, नंतर तुम्हाला न्यू CMPचे पासवर्डसुद्धा उपलब्ध झाले, तर मग आता तुम्ही VPDA देयक नील बिल तयार करण्यासाठी सज्ज झाला आहात. यानंतरची पुढची पायरी म्हणजे बिल पोर्टल प्रणाली असिस्टंट लॉग इनमधून रेग्युलर बिल निवडणे,
त्याला योग्य MTR देणे व DDO लॉगिनमधून अप्रूव्ह देणे. परत असिस्टंट लॉगिनमधून डिटेल हेड, अनुदान व प्राप्त हेडखाली BDS ड्राफ्ट करणे आणि DDO लॉगिनमधून मान्यता देणे, फायनल BDS जनरेट करणे. सोबत चलांच्या 4 प्रती जोडून कोषागार कार्यालयात दाखल करणे. कोषागार कार्यालयामधून देयक पारित झाल्यानंतर VPDA प्रणालीची खरी सुरुवात होईल. यामध्ये बीम्सचे युजर ID पासवर्ड वापरून तुम्ही VPDA लॉगिन करू शकता. VPDA मेकर लॉगिनमध्ये ॲक्सेप्ट क्रेडिट करावे, नंतर चेकरमधून अप्रूव्ह द्यावे आणि नंतर मेकर लॉगिनमध्ये पैसे जमा होतील. नंतर संबंधित लाभार्थी निवडून जनरेट मॅन्डेट करून फायनल अप्रूव्हसाठी चेकर लॉगिन सेंड करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यू CMP लॉगिन करून अप्रूव्ह द्यावे आणि संबंधित लाभार्थी त्यांच्या बँक खाती पैसे जमा होतील. अशा प्रकारे आपण या एकाच व्हिडिओमध्ये VPDA व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट प्रशासक म्हणून मान्यता ते देयक अदा करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजून घेतली आहे. चला मग पुन्हा भेटू लवकरच. आपणास धन्यवाद देऊन मी थांबतो.